संध्याकाळचे 6 वाजले होते आणि रोजचा पाऊस चालू होता। नवरा पण अजून घरी आलेला नव्हता। तेवढ्यात मला माझ्या देराने त्याच्या रूममध्ये नेऊन रात्रभर माझं नाव स्वाती, माझ्या घरची परिस्थिती फार गरीब आणि मी माझ्या आईबाबांची एकुलती एक मुलगी आहे। माझे आईबाबा माझ्यासाठी स्थळ पाहत होते। तेवढ्यातच रस्त्याने शहरातून एक छान स्थळ चालून आले। माझ्यासाठी मला बघायला आलेला मुलगा फार सुंदर तर नव्हता, पण तो नोकरी करून चांगले पैसे कमवत होता आणि याच गोष्टीचा विचार करून बाबांनी माझं लग्न ठरवलं आणि 2 महिन्यातच आमचं लग्न पण झालं। लग्न झाल्यानंतर मी माझ्या नवऱ्यासोबत शहरामध्ये गेले, पण इथे आल्यावर मला असं कळलं त्याचे स्वतःचं घर नसून ते भाड्याच्या घरामध्ये राहतात। पण नंतर मी विचार केला, नोकरी तर स्वतःचीच आहे ना, मग घरही होईल एक दिवस स्वतःचं। हा विचार करून मी माझ्या संसाराला सुरुवात केली। मी दिसायला फार सुंदर होते म्हणून माझ्या नवऱ्याने मला बघताक्षणी पसंत केलं होतं। माझा नवरा काळा सावळा होता, पण मला त्याचा दिसण्याचा काहीच प्रॉब्लेम नव्हता। माझे आईबाबाच्या इच्छा खातीर मी हे लग्न केलं होतं। तसं तर माझ्या नवऱ्याचा स्वभावही खूप चांगला होता। बोलताना ते जरा माझ्याशी लाजतच बोलायचा, मनमोकळेपणाने तो बोलत नसायचा। हळूहळू आमच्यामध्ये जवळीक वाढत चालली होती। आम्हा दोघांना एकमेकांसोबत आणखीन वेळ द्यायला हवा होता, पण तेवढ्यातच माझ्या नवऱ्याला त्याच्या एका मित्राचा फोन आला आणि तो म्हणाला, मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे। फोनवर बोलायचं म्हणून माझा नवरा माझ्यापासून थोडं लांब जाऊन बोलू लागला। मी विचार केला असेल काही काम असेल, मला नंतर थोड्या वेळाने सांगेल तो। नंतर तो थोड्या वेळानंतर माझ्या जवळ आला आणि मला म्हणू लागला, स्वाती, मला तुला नाराज तर नाही करायचं, पण पुढचा महिनाभर माझा मित्र आपल्यासोबत राहायला येणार आहे। त्याचं असं झालं की त्याच्या आईला इथे शहरातल्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे आणि त्याच्या आईला त्याच्याशिवाय कोणीच नाही आणि दुसरीकडे पण त्याची राहण्याची सोय नाही, म्हणून तो आपल्यासोबत काही दिवस इथे राहणार आहे। मग आता त्यांनी मला एवढं सांगितलं आहे तर मी त्यांना नाही असं तर म्हणू शकत नव्हते। मी म्हटलं, ठीक आहे, मला काही प्रॉब्लेम नाही, महिनाभरासाठीच तर तो येणार आहे ना, थोडी ना आयुष्यभर येणार आहे इथे, ठीक आहे, राहू द्या त्यांना इथे, असं म्हणून मी किचनमध्ये गेले। दुसऱ्या दिवशी सकाळी माझा नवरा त्याच्या मित्राला घरी घेऊन आला। त्याच्या मित्राचा स्वभाव खूपच बोलका होता। घरात आल्यावर वहिनी वहिनी करू लागली आणि मला म्हणाले, वहिनी तुम्ही खूप छान दिसतात, आम्हाला लग्नाला पण नाही बोलवलं। परत माझ्या नवऱ्याला म्हणाला, तुला खूपच सुंदर बायको मिळाली आहे, मित्रा खूप भाग्यवान आहेस। तेवढ्यात माझा नवरा म्हणाला, अरे हो मित्रा, किती बोलशील, आंघोळ कर, फ्रेश हो, निवांत गप्पा मारू। तेव्हा कुठे त्याचा मित्र शांत झाला आणि त्यांना फ्रेश व्हायला सांगितले। मी त्या दोघांसाठी चहा आणि नाश्ता बनवण्यासाठी किचनमध्ये गेले। किचनमध्ये जातात दाराची बेल वाजली। कोण आला आहे हे पाहण्यासाठी माझा नवरा तिकडे गेला आणि दार उघडले तर समोर दूधवाला भैया थांबला होता। त्याचे पैसे द्यायचे होते, पण माझ्या नवऱ्याची पगार झाली नव्हती आणि म्हणूनच त्यांनी त्याला परत पाठवले आणि सांगितले 3-4 दिवसानंतर परत ये। मी हे सगळं लांबूनच पाहत होते। मी विचार केला, यांनी तर मला सांगितलं होतं की हे उत्तम पदावर नोकरी करतोय म्हणून, यांच्याकडे सध्या दुधाचे पैसे द्यायला पण पैसे नाहीत का, हा विचार मी करतच होते। तेवढ्यातच त्यांच्या मित्राचा आवाज दिला आणि म्हणाले, अरे मित्रा, बहुतेक बाथरूममधला साबण संपला आहे। साबणच नाही बाथरूममध्ये, मी आंघोळ कसा करू? तो आवाज ऐकून मी साबण घेतला आणि म्हणाले, हो भाऊजी, आले साबण घेऊन, थांबा 1 मिनिट। त्यांना साबण देत असताना माझ्या हातातून तो खाली निसटून पडला आणि माझ्या साडीचा पदर अचानक खाली पडला आणि यांचा मित्र माझ्याकडे ज्या पद्धतीने पाहत होता ते मला अजिबात योग्य नाही वाटलं। मी लगेच माझा पदर सरळ केला आणि किचनमध्ये गेले। रात्री जेवण करत असताना मी माझ्या नवऱ्याला सांगितले, घरामध्ये बऱ्याच वस्तू नाहीत आणि त्या मला आणायच्या आहेत। तुमचा जेव्हा पगार होईल तेव्हा मला नक्की सांगा, तुमचा पगार झाल्यावर, कारण त्या वस्तूची मला फार गरज आहे। मी असं बोलत असताना माझा नवरा त्याच्या मित्राकडे पाहत होता। मी विचार केला, मी यांच्याशी बोलत आहे आणि हे बघत त्यांच्याकडे आहे, नक्की हा काय प्रकार आहे? मी रात्री त्यांना झोपताना विचारणार होते की मी जेव्हा तुमच्याशी बोलत होते तेव्हा तुम्ही तुमच्या मित्राकडे का पाहत होते? तेव्हा माझ्या लक्षातूनच गेलं आणि विचारायचं पण राहून गेलं। काही दिवसातच पावसाळा सुरू झाला आणि अशा
पावसाळ्यामध्ये तर गरम गरम भजी खायची होती. मला फार प्रचंड मोह झाला होता भजी खायचा. माझ्या नवऱ्याला सांगितले, तुम्ही मस्तपैकी बाहेर जा आणि भजी घेऊन या. एकदम गरम गरम. माझा नवरा पण तेव्हा खुश झाला होता आणि म्हणून लगेच तो भजी आणण्यासाठी बाहेर गेला. पावसाचा आनंद घेण्यासाठी मी माझ्या रूमच्या बाल्कनीमध्ये जाऊन थांबले. पण अचानक लाईट गेली आणि आभाळ एवढं काळं निळं झालं होतं आणि तितक्यात घरातली लाईट गेली. घरातली लाईट गेल्यामुळे मला काहीच दिसत नव्हतं. पूर्ण अंधार पडला होता आणि मी माझा मोबाईल कुठे ठेवला हेही मला लक्षात येत नव्हतं. 10 मिनिटानंतर रूमचे दार वाजले. अंधार असल्यामुळे मी हॉलमध्ये गेलेच नव्हते. मला वाटलं माझा नवरा आला आहे. मी तोपर्यंत बाल्कनीमध्ये थांबले होते कारण मला अंधाराची भीती वाटत होती. अचानक माझ्या पाठीवर कुणाचा तरी हात पडला आणि ते माझ्या पाठीवर हात फिरवत होते. मला वाटलं माझा नवराच आहे म्हणून मी फक्त विचारलं, तुम्ही इतक्या लवकर आलात का? तर समोरून फक्त होकार आला आणि मला लगेच उचलून बेडवर नेलं आणि माझी साडी काढू लागली. पावसामुळे मी सुद्धा खूप मूडमध्ये होते आणि त्यामुळेच मी काहीच नाही बोलले. आणि रूममध्ये गेल्यानंतर ज्या काही गोष्टी करायच्या होत्या त्या सगळ्या करून झाल्या. मग मला इतकी झोप लागली होती 2 तास मी उठलेच नाही. थोड्या वेळाने मला जाग आली. मी लगेच उठून हॉलमध्ये येऊन बसले. म्हटलं थोडा वेळ TV बघत बसावं. तितक्यातच माझा नवरा बाहेरून येताना मला दिसला. मी विचार केला, अरे बापरे, मी तर रूममध्ये कुणासोबत होते? मला माझा नवरा समोर दिसत आहे. या विचारातच मी खूप टेन्शनमध्ये आले होते. तरी सुद्धा मी थोडी हिंमत करून मी माझ्या नवऱ्याला विचारले, तुम्हाला यायला खूपच उशीर झाला बरं? तेव्हा ते म्हणाले, मी भजी आणायला तर गेलो होतो पण मला भजी कुठे मिळालीच नाही. उलट या पावसामुळे मी एका ठिकाणी अडकून पडलो आणि म्हणून तर मला यायला उशीर झाला. बरं जा आणि लवकर मला गरम गरम चहा करून दे. बरं. मी माझ्या नवऱ्यासाठी चहा बनवण्यासाठी किचनमध्ये गेली आणि माझ्या डोक्यात एकदमच क्लिक झाला. मी विचार केला की मी ज्या माणसाला नवरा समजून बसले होते तो तर माझा देरच निघाला आहे आणि त्या माणसासोबत नको त्या गोष्टी घडून बसल्या. माझ्याकडून ही काय चूक घडली आहे? त्या व्यक्तीला कळायला नको होतं का? असं करण्याआधी मला तर खूप जास्त टेन्शन आले होते. थोड्याच वेळाने माझा देर म्हणजे माझ्या नवऱ्याचा मित्र त्यांच्या खोलीतून बाहेर आला. त्याला बघून तर मला पूर्ण खात्री पडली की थोड्या वेळापूर्वी मी ज्यांच्या सोबत बेडवर झोपले होते आणि याच गोष्टीची मला खूप जास्त टेन्शन आलं होतं. ही गोष्ट मी माझ्या नवऱ्याला पण सांगू शकत नव्हते. पण का कुणास ठाऊक काही दिवसातच माझा नवरा इतका बदलला होता की हे मला पण कळत नव्हतं. माझ्या लग्नाला आता जवळजवळ 2 महिने पूर्ण होत आली होती. पण अजूनसुद्धा माझ्या नवऱ्याचा मित्र म्हणजेच माझा देर अजूनही आमच्या सोबतच राहत होता आणि मी त्याला जा असंही म्हणू शकत नव्हते. एके दिवशी मी भाजीपाला आणण्यासाठी बाजारामध्ये गेले आणि तेव्हा रविवार असल्यामुळे माझा नवरा आणि त्याचा मित्रही घरातच होता. मी घरी लवकरच आले आणि घरात आल्यानंतर दार उघडच होतं म्हणून मी दार न वाजवता गुपचूप घरामध्ये आले. रूमच्या जवळ जाताच मला त्या दोघांच्या गप्पा ऐकू आल्या. ते जे काही बोलत होते ते ऐकून मला तर धक्काच बसला. ते दोघे फक्त आणि फक्त माझ्याबद्दलच बोलत होते आणि ते सुद्धा इतकं घाणेरडं होतं मला ऐकायला सुद्धा नको वाटत होतं. त्यांच्या बोलण्यातून मला एक गोष्ट समजली होती की त्या दिवशी रात्री जेव्हा पाऊस पडत होता तेव्हा भाऊजीमध्ये आणि माझ्यामध्ये जे काही झालं ते माझ्या नवऱ्याला कळलं होतं आणि ते सुद्धा माझ्या नवऱ्यानेच भाऊजींना म्हणजे त्यांच्या मित्रांना सांगितलं होतं. आणि पुढे ते बोलत होते की अजून किती दिवस. ते खूप हळू आवाजामध्ये बोलत असल्यामुळे मला नीट ऐकायला आलं नाही. पण इतकं माहीत असून सुद्धा माझ्या नवऱ्याला काहीच अडचण नव्हती. या गोष्टीचा मला जास्त राग आला. याउलट माझ्या नवऱ्याने त्याच्या मित्राकडून जास्तीचे पैसे घेतले आणि सांगितलं, अजून मज्जा करून घे मित्रा. यावरून एक गोष्ट मला समजली की माझा नवरा हे सगळं फक्त आणि फक्त पैशासाठी करतोय आणि तो जो मित्र आहे तो त्याचा मित्र नसून त्याच्या ऑफिसमधल्या एका बॉसचा मुलगा आहे. तो पैशासाठी माझ्यासोबत हा सगळा छळ करत होता. तो विसरून गेला होता की त्याचं लग्न झालंय आणि त्याला बायको आहे. फक्त पैशासाठी माझ्यासोबत या सगळ्या वाईट गोष्टी माझा नवरा घडून आणत होता. या गोष्टीचा मला जास्त त्रास झाला.
माझ्यासोबत जे काही घडलं त्यानंतर मला लग्न याविषयीची सुद्धा खूप भीती वाटू लागली. त्याचबरोबर मला एक गोष्ट लक्षात आली होती, पैसा पाहण्यापेक्षा माणूस आपल्यावर प्रेम करतो की नाही हे पाहणे जास्त गरजेचं आहे. तर मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. अशाच कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.